नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या रेसिपी चॅनलमध्ये. तर आज आपण बनवत आहोत खानदेशी पद्धतीचं लोणचं. तर चला तर मग आपण रेसिपी स्टार्ट करूया. हे बघा, आपण या टाईपची कैरी घेतली आहे. हे झाडावरून काढलंय ना, त्याचं व्यवस्थित स्वच्छ धुवून चीक काढून घ्यायचं आहे. हे सगळं काढून आपण बनवणार आहोत कैरीचं लोणचं. आता आपण याला धुवून टाकूया आणि पाण्यात भिजायला घालू. 5-7 तास घालूया. आपण याला स्वच्छ धुवून घेऊया आणि पाण्यात भिजायला ठेवूया थोड्या वेळ. हे बघा, कैरी अशी फोडून आणलेली आहे. ही आपण ना घरी पण फोडू शकतो, पण मी बाहेरून करून आणलेली आहे. बाहेरून फोडून आणलेली आहे. तर आता यातलं मी हे जे बीज आहे ना, असं सॉफ्ट वालं, हे त्यातनं काढून घेणार आहे. चल, हे बघा, हे असे काढून काढून मी साईडला टाकते. हे बघा, हे बघा, असं काढून घ्यायचं. प्रत्येक कैरीचं काढायचं आहे आणि व्यवस्थित आपली कैरी स्वच्छ अशी पुसून घ्यायची. मी एक रुमाल घेतलाय चांगला कॉटनचा व्हाईटवाला. तर त्याच्याने असं स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. ती कुठेही असं खराब नकोय. आपल्याला जर जास्त दिवस लोणचं टिकवायचं असेल ना, तर प्रत्येक स्टेप आपल्याला काळजीपूर्वक करायची आहे. आणि तुम्हाला वाटलं ना कुठली फोड खराब आहे, तर ती काढून बाजूला ठेवायची आहे. जसं हे बघा, हे असं खराब झालेलं आहे. तर ही तुम्ही बाजूला ठेवू शकता. तर मी एक एक असं साफ करून घेते आहे आणि साईडला ठेवत आहे. तर हे बघा, हे सगळं असं पुसून झालं की एका गोष्टीची काळजी घ्यायची आपल्याला. कुठलाही पाण्याचा हात किंवा ओला कपडा या गोष्टीकडे खूप काळजी घ्यायची आहे. त्याचा हात आपल्याला या कैरींना लागायला नकोय. त्यामुळे काय होतं, ह्या अशा स्टेप आपण एक एक बारीक बारीक समजून घेतल्यात ना, तर आपलं लोणचं वर्षभर टिकू शकतं. हे बघा, तर मी हे स्वच्छ पुसून एका गाळणीत भरून घेतलेलं आहे. एवढं बीज निघालं त्यातनं. जवळजवळ 3 किलो कैरीमध्ये मस्त स्वच्छ पुसून घेतलेलं आहे. हे थोडंसं असं दिसणारच आहे, कारण की आपण हे बाहेरून कट करून आणलेलं आहे. चला तर मग मी खानदेशी पद्धतीने लोणचं बनवत आहे आणि त्यासाठी मी या सर्व वस्तू काढून घेतल्या आहेत. त्यात मी घेतल्या आहेत धने, लसूण, लाल मिरची, लवंग आणि मिरे, हळद, बडीशोप आणि थोडंसं 1 चमचा जिरा घेतला आहे. मेथी दाणे घेतले आहे, वेलची आणि सुंठ आणि हिंग आणि याच्यात एक सिक्रेट वस्तू आहे, ती म्हणजे कलोंजी. आणि ही डाळ घेतली आहे मोहरीची, हे मीठ घेतलंय, हे लाल तिखट घेतलं आहे. हे मी सगळं 3 किलोच्या लोणच्यासाठी साहित्य घेतलं आहे. आता यातल्या काही काही वस्तू आहे ना, मी थोडंसं गरम करून घेणार आहे, म्हणजे त्याची आर्द्रता थोडंसं ओलसर असेल ना, ते निघून जाईल. मग त्यामुळे काय होतं, जर आपण व्यवस्थित ड्राय करून घेतलं ना, तर मग आपलं लोणचं खराब नाही होत. वर्षानुवर्ष ते लोणचं टिकतं. म्हणून मी यातले ना काही काही वस्तू गरम करून मग ते बारीक करून घेणार आहे. चला तर मग बघूया आपण. आता मी हे जिरा आणि बडीशोप थोडंसं किंचित असं गरम करून घेणार आहे. आता मी 3 किलोसाठी ना 1 किलो तेल ठेवलं आहे. तसं तुम्ही कमी जास्त करू शकतात. पण 1 किलो परफेक्ट होणार आणि मी थोडा खार जास्त बनवते ना, त्याच्यासाठी मी ना थोडं जास्तच घेतलं आहे ते. तर बघा, ह्या स्टेजला आपल्याला तेल तापून घ्यायचंय. ते कडकडीत गरम झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करून देऊया. तर बघा, अजून मी तुम्हाला यात एक नवीन ट्रिक सांगत आहे. ती म्हणजे हा तवा गरम करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर ना थोडं हिंग घालायचं आहे. हे बघा. हां. आता ह्या हिंगाला थोडंसं गरम होऊ द्या आणि जसं स्मोक येईल त्याच्यातनं, म्हणजे असं जळेल ना ते थोडंसं, मग आपल्याला काय करायचंय, आपण ज्या बरणीमध्ये लोणचं घालणार आहोत, ती बरणी आपल्याला इथे ठेवायचंय, म्हणजे तिला सगळीकडे हिंगाचा वास लागेल आणि त्यामुळे काय होईल, तिचं जे ओलावा वगैरे काय असेल ना, ते निघून जाणार.
मग आपलं लोणचं खराब नाही होणार. असं एक एक ट्रिक जर तुम्ही घेत गेलात ना, लोणचं वर्षभर टिकेल म्हणजे टिकेल. आता ह्या स्टेजला ना मी ही बरणी आहे ना यावर उलटी करून ठेवते आहे. तर आपल्याला हे 1-2 मिनिटं ठेवायचं आहे. तर बघा मी यात ना थोडंसं मिरे आणि लवंग घालत आहे. तुम्ही नसणार घालत, पण मला आवडतं हे लोणच्यात असं अख्खं लागलं ना खूप टेस्टी लागतं, म्हणजे त्याचं तिखटपणाही निघून जातं. बघा आपलं तेल कसं कडकडत झालेलं आहे. मग मी हे 2-4 अशा मिरची घालून घेणार आहे यात. बघा मी यात ना असं कट केलेलं लसूण पण घालते आहे. बघा, बघा आपलं तेल कसं झालंय ना मस्त. हे बघा. मागच्या वेळेस पण मी असं बनवलं होतं, तर खूप याची टेस्ट एवढी भारी लागते ना, मला खूप आवडतं. मी यात मेथी दाणे घातले आहेत. आता सगळ्यात आधी ना आपण मीठ खाली घालून घेणार आहेत. हे मीठ आहे ना 200 ग्रामच्या आसपास असेल. थोडंफार जास्त पण झालं तर काय फरक नाही पडत. त्याने काय होतं आपलं लोणचं चांगलं असतं. आता नेक्स्ट घालणार आहे मी हे मोहरी आपण ना बारीक करून घेतली आहे मिक्सरमध्ये. ही घालते. मी थोडं जास्तच घालते कारण की मला खार हवा असतो. नंतर मी त्यात ना मिरची वगैरे घालते. मला ना असं थोडीशी जाडवाली पण मोहरी आवडते म्हणून मी ही पण घालत आहे थोडी. त्यानंतर मी ही चटणी घालणार आहे. ही आपण जे जाड मिरची होती ना ती बारीक केलेली ती ही चटणी घालणार आहे. नंतर मी बडीशोप आणि जीरा पावडर घालत आहे. त्यानंतर ही मेथी पावडर घालत आहे. मी हे धना पावडर घालत आहे. थोडं जाडसरच केलं आहे. मग याची टेस्ट ना खूप छान येते. त्यानंतर आता हे हिंग बारीक केलेलं हे घालत आहे. सुंठ पावडर आणि वेलची पावडर घालत आहे. आता हे लवंग आणि मिरे पावडर आहे. यानंतर मी हळद पावडर घालणार आहे. सगळ्यात लास्ट हे लसूणचं बारीक केलेलं पेस्ट घालत आहे. मग मी ही कलोंजी घालत आहे. नेचरने आपल्याला किती सुरेख वस्तू दिलेल्या आहेत. त्याने काय होतं बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत ना मसाले त्याने आपली हेल्थ पण चांगली राहते. आता मी ना आधी ना लसूणवर घालून घेतले म्हणजे आपला लसूण पण चांगला तेलात कडकडीत तेलात भाजलं जाईल. आता मी एक एक चमचा असं तेल घालून घेत आहे जे आपण गरम केलेलं आहे. मी थोडंसं किंचित त्याला थंड होऊ दिलं आहे. आता एक एक वस्तू ह्या गरम तेलाने आपल्या मस्त भाजून जाणार आहेत. हे बघा आपला लसूण मस्त तळला जात आहे. हे बघा. आता बाकीची वस्तू ही चटणी वगैरे सगळं तळून होत आहे. मसाला एकदम सुंदर दिसतोय आणि त्याचा सुगंधही खूप छान येतोय. माझ्या तर तोंडाला पाणी येतंय. कधी लोणचं तयार होईल आणि कधी खायला मिळेल. बघा किती सुंदर होतंय. आता मी हे ना सगळं जिन्नस ना एक करून घेत आहे जेणेकरून आपला मसाला चांगला भाजला जाणार. हे बघा किती सुंदर दिसतंय. बघा आपला मसाला किती छान झालेला आहे. कलर पण खूप सुंदर आलेला आहे. आता मी यात ना कैरीच्या फोडी घालून घेणार आहे. त्यांना चांगलं मिक्स करून घेणार आहे. आता तर मी आता ह्या फोडी थोड्या थोड्या करून घालून घेणार आहे. बंद कर. तर मी असं थोडं थोडं घालून असं मिक्स करून घेत आहे. हे बघा असं मिक्स करून घेणार आहे जेणेकरून आपल्या एक एक फोडीला व्यवस्थित असं खार लागला पाहिजे. मग ते आपल्याला काय होतं बरणीत भरताना सगळीकडे छान असं मिक्स भरता येतं आपल्याला. बघा तर आपलं लोणचं किती छान झालंय. आतापासून याला तेल सुटायला लागलेलं आहे. तर आपण काय करूया ना याला बरणीत भरून घेऊया.
हे बघा मी असं थोडं 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 भरून घेते लोणचं. बाकीचं खारचं बाकीचं तेलचं असं टाकून घेते. बघा आपलं लोणचं कसं झालंय ते. मस्त बरणी पण फुल भरून गेलेली आहे. जवळजवळ 3-4 किलो लोणचं झालं असणार आपलं. तर बघा हे आपलं लोणचं असं भरलंय. आता याला काय करायचं ना, असं 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 हलवत राहायचंय. मग ते हळूहळू खाली खाली जाईल आणि दबलं जाईल. मग याच्यावर आता आपण एक व्हाईट कपडा ठेवून देणार आहोत आणि सकाळी मी दाखवते हे कसं झालंय. आणि 8-10 दिवस त्याला चांगलं असं 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 करायचंय आपल्याला, म्हणजे ते चांगलं मिक्स होणार आहे. बघा किती खाली गेलं ते आत्ताच. तर हे बघा त्या लोणच्याला बघा किती तेल आलंय, किती खाली गेलंय, म्हणजे ते छान मुरवत आहे. हे बघा असं हलवून घ्यायचं त्याला. रोज असं थोडं एक वेळा असं हलवून घ्यायचं, खाली वरती करून घ्यायचं मस्त. आणि थंड जागेवर ठेवायचं, म्हणजे ते खराब नाही होणार. कारण की आता ना ऊन पण खूप चालू आहे. बघा दिसायला पण किती सुंदर दिसतंय. आवडलं ना माझं खानदेशी पद्धतीने बनवलेलं लोणचं? तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.